डिवोर्स आपल्या आयुष्यामध्ये होऊच नये यासाठी तरुणांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? डिवोर्स होण्याची एक 4-5 अतिशय महत्वाची कारण आहेत. त्यामध्ये पहिलं कारण आहे पती किंवा पत्नीच्या आई वडिलांना अतिरिक्त हस्तक्षेप. म्हणजे बायको खूप वेळ मोबाईल घेऊन बसते, नवरा खूप वेळ मोबाईल घेऊन बसतो, याच्यामुळे तुला डिवोर्स होत आहे? पती किंवा पत्नी सोडून इतरांबरोबर ठेवलेले अनैतिक संबंध हे तुमच्या घटस्फोटासाठी अतिशय महत्वाचं कारण आहे. दुसरं लग्न केलं म्हणून जेल होत नाही. कोर्टांमध्ये डिवोर्सची केस चालूच आहे, पण त्या दरम्यान लग्न करू शकतात का? ताणून केलेला संसार, मागे लागून केलेला संसार हा संसार नाही. की तुमची लिव्हिंग पार्टनर जरी असली तरी तिला तुमच्या विरोधात डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल करता येते, पोटगी द्यावी लागते. आपण संपत्ती करायची किंवा आपण काम करायचं ते कशासाठी करायचं, तर पोटगी द्यायसाठी करायचं. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपला जो पहिला एपिसोड होता डिवोर्स, त्याला अगदी रसिकांनी खूप त्याला चांगला प्रतिसाद दिलाय. तुम्ही जी माहिती दिली आहे ती अगदी त्यांच्या फायद्याची माहिती असल्यामुळे आता पुन्हा नवीन एपिसोड असाच काहीतरी तुम्ही आणावं अशी आमच्याकडे विनंती करण्यात आली होती आणि त्यामुळे आज आम्ही पुन्हा एकदा कट्ट्यावर तुम्हाला भेटतोय. नमस्कार सर. सर, आपण डिवोर्स पार्ट 1 मध्ये म्हणजे डिवोर्स, पुन्हा डिवोर्सची कारणं आपण याच्यावरती चर्चा केलीच होती. त्याबरोबर तरुणांमधला डिवोर्सचं प्रमाण आणि आता वयस्कर व्यक्तींमध्ये होणाऱ्या डिवोर्सचा प्रकार याच्यावरही आपण चर्चा केली. आज आपण डिवोर्स म्हणजे डिवोर्स हा जो प्रकार आहे, डिवोर्स ही जी प्रक्रिया आहे ती होऊच नये आपल्या आयुष्यामध्ये, डिवोर्स आपल्या आयुष्यामध्ये होऊच नये यासाठी तरुणांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, तरुण आणि तरुणींनी दोघांनी, याच्यावरती बोलूया. त्याचे मूळ कारण काय आहेत, ती कारण कशात लपलेली असतात, याच्यावरती आपण आज प्रकाश टाकणार आहोत. तर सर, तुम्ही काय सांगाल याच्यावरती? आता पहिल्यांदा डिवोर्स टाळायचा म्हटलं तर डिवोर्स का होतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर डिवोर्स होण्याची एक 4-5 अतिशय महत्वाची कारण आहेत. त्यामध्ये पहिलं कारण आहे पती किंवा पत्नीच्या आई वडिलांना अतिरिक्त हस्तक्षेप. आधी काय होतं, मुलगी दिली की दिली वगैरे वगैरे. आता तेवढं आपण वागू शकत नाही. आपली मुलगी बरोबर आपण तसं वागू का, तर नाही वागणार. परंतु तो हस्तक्षेप कुठपर्यंत ठेवावा, हा हस्तक्षेप खूप प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याच्यामधून अनेक गोष्टी घडत आहेत. मग ते मुलाचे आई वडील असो किंवा मुलीचे आई वडील असो. मुलांच्या आई वडिलांना वाटतं की मुलगा लांब गेला किंवा मुलगानं कमी ऐकायला लागला, तर हे नॅचरल आहे ना, कमी ऐकायला लागणारच ना. 4 माणसं इथं बसली तर चौघांचं पण ऐकणार. मग असं नाही झालं की मी एकट्याचं ऐकायला बंद केलं, कारण की आधी तुम्ही एकट्याच रूम मध्ये होता त्यामुळे तुमचंच एकटेच ऐकत होतो. आता हे 4 लोक जर आपल्या सोबत आहेत समजा आपण म्हटलं, तर आपण 4 लोकांचं ऐकणार. असाच फरक होतो की सून आल्यामुळे नवरा तिचाही ऐकतो. मग असं होत नाही की त्यांचं ऐकायचं बंद केलंय. किंवा सून किंवा जी मुलगी नांदायला येते तिने तो बाहेरचा हस्तक्षेप, तिच्या माहेरची पद्धती इकडे राबवायला सुरू लगेच करू नये, चांगली असली तरी. म्हणजे हा हस्तक्षेप जर टाळला तर हा पहिला कारण आहे की आई वडिलांचा हस्तक्षेप. दुसरं आहे अपेक्षा. या अपेक्षा लगेचच करायला सुरुवात होत आहे. हे फ्लिप नाहीये की लग्न झालं की लगेच स्वभाव वेगळा होईल आणि लगेच अपेक्षा पूर्ण होतील किंवा लगेच आपल्या अपेक्षेप्रमाणे होईल. त्यामुळं अतिवास्तववादी किंवा त्याही पलीकडे जाऊन अपेक्षा करणं हा आपल्याला सेकंड आयटम दिसतोय किंवा मेन रिझन दिसतोय. तिसरा आहे संशय. मग ज्यामुळं फारच वाईट घटना महाराष्ट्रात बघताना घडतो आपण. मग ते क्राईमकडे जातात, खुनापर्यंत जातात आणि कधी कधी कळतं की हा फक्त संशय होता. त्यामुळं मनात संशय येऊ न देणं, हा एक विश्वास ठेवणं एकमेकांवर किंवा विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करणं, त्यासाठी पत्नी किंवा पती बरोबर मैत्री करावी. पण ते न करता आपण संशयामध्ये जातो आणि ते एक महत्वाचं रिझन म्हणून पकडलं जातं. आणि मग जे बाकीचे सोशल मीडिया आहे, त्या सोशल मीडियामध्ये फार दाखवलं जातं की पती रोज सकाळी उठला की पत्नीला उचलून घेऊन जातो आणि मग तिला वाटतं की ते एक रील तशी बघितली की दुसरी ऑपअप येते, तिसरी ऑपअप येते. ते सोशल मीडियाची पॉवर आहे की आपण जे बघतो ते आपल्याला दाखवलं जातं सारखं सारखं सारखं. तिला वाटतं की हा पती तर सगळं करतो, आपला तर सकाळी उठल्या उठल्या ब्रशला जातोय. तर मग किंवा त्याला वाटतं की पत्नी आपली रोमॅन्टिक असली पाहिजे, सकाळी उठून केस भिजवलेली ओढली पाहिजेत. पण आता रोज म्हणजे रिअल लाईफ आणि रील लाईफ मधला फरक कसं होईल ते रोज रोज. परंतु ते न होत आहे आणि मग ते नाही होत म्हणून मग पुढं अडचणी येतात
आणि त्या रील्स नवऱ्याला किंवा बायकोला पाठवायच्या आणि म्हणायचं बघ असं आहे का, मग तो ते करण्याचं पण राहतंय आणि सगळं सोडून जाते. म्हणजे हा अपेक्षा म्हणजे सोशल मीडियामुळे वास्तव पण अपेक्षा. हा एक चांगलं रिझन आहे की त्यामुळे हा डिवोर्स वाढलाय. सर म्हणजे डिवोर्स व्हायला काही खूपची कारण जसं तुम्ही सांगितलं की आई वडिलांचा दोन्ही बाजूच्या दोन्ही पार्ट्यांच्या आई वडिलांचा म्हणजे जास्तीच असलेला अतिरेक हा हस्तक्षेपाचा ते देखील एक कारणीभूत आहे. पण ह्याच्याबरोबरच आता जो सोशल मीडियाबद्दल तुम्ही सांगतायत तर मोबाईलमुळे सुद्धा म्हणजे एखादा म्हणजे म्हणजे बायको खूप वेळ मोबाईल घेऊन बसते, नवरा खूप वेळ मोबाईल घेऊन बसतो, याच्यामुळे सुद्धा डिवोर्स होत आहेत. हो, कारण की म्हणजे हे कारण डिवोर्ससाठी असू शकतं. असू शकतं, कारण की आणि हा मेंटल ट्रॉमा असं सुप्रीम कोर्टाच्या निकालात आलेलं आहे. म्हणजे हे सोशल मीडियावर सोशल असतं, मीडिया की त्यावर पार्टनरकडे दुर्लक्ष करणं. पार्टनरकडे दुर्लक्ष असणं किंवा पार्टनरला बळजबरी करणं की माझे फोटो टाक, माझे फोटो टाकू नको. हे स्वातंत्र्य महत्वाचं आहे ना, की टाकायचे का नाही टाकायचे, टाकच किंवा नाहीच टाक हे कोणीच म्हणू शकत नाही. परंतु हे मोबाईलच्या प्रमाणात वाढले गेलेलं आहे. आता या मोबाईल वरून आठवलं की आमच्याकडे परवा अशी केस आली होती की बघा मोबाईल वरून कसं कळलं, तर मोबाईलला आपल्या आजकाल सगळ्यांचे वायफाय ऑन असतो. ते एका हॉटेलमध्ये गेले, हॉटेलमध्ये गेले, तिथे राहिले नवरा बायको, आणि त्या पत्नीचा वायफाय ऑटोमॅटिक कनेक्ट झाला. डोक्याची घंटा. म्हणजे आधी कधीतरी तो वायफाय कनेक्ट झाला होता. बाप. आता तो पत्नी आपल्याकडे आला की सर पुरावा कसा काढू, म्हणजे त्या लॉजला त्याच्या डोक्यात ती गोष्ट आली तिथे हिचा वायफाय हा डायरेक्ट कनेक्ट कसा झाला तिथं. हे अशा मोबाईलच्या गोष्टी आहेत आणि त्यामधून अनेक गोष्टींचे पुरावे मिळतात किंवा नाहीत मिळत, परंतु संशयाचं भूत होऊन घटस्फोट त्याच्यामुळे तो एक क्षण पुरा आहे, संशय अजून त्याचा भक्कम होण्यासाठी. एक्स्ट्रा मॅरिजल अफेअरचं पण प्रमाण वाढते, ते देखील म्हणजे घटस्फोटासाठी कारणीभूत आहे. तर त्या संदर्भात काय सांगा? आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळतील की दुसरं लग्न आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मग हाच प्रकार होतोय की आपण जेव्हा आपल्या पती किंवा पत्नीकडून सॅटिस्फाईड नाही ह्या वेगवेगळ्या कारणास्तव, फिजिकल रिलेशन पासून, मेंटल रिलेशनशिप पासून, ट्रॉमा पासून, सोशल रिलेशनशिप पासून, पैशांपर्यंत, हे 4-5 जे ऍस्पेक्ट्स आहेत, माया, प्रेम, पैसा, आर्थिक वगैरे, या ऍस्पेक्ट्स मध्ये काही नाही मिळालं तर 2 पैकी 1 जण बाहेर हे शोधतोय. हे मेन रिझन डिवोर्ससाठी हे कारण पुरेसं खूप महत्वाचं आहे. सेक्शन 13 मध्ये ऍडल्टरी हे पहिलं कारण आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की रिलेशनशिप विथ अदर दॅन हजबंड, रिलेशनशिप विथ अदर दॅन वाईफ, म्हणजे पती किंवा पत्नी सोडून इतराबरोबर ठेवलेले अनैतिक संबंध हे तुमच्या घटस्फोटासाठी अतिशय महत्वाचं कारण आहे. त्यामध्ये एक गोष्ट ऍड करतो की ज्यावेळेस आपल्याला पती किंवा पत्नीचे अनैतिक संबंध कळतात आणि तुम्ही डिवोर्स फाईल करता, त्यावेळेस फक्त पत्नी विरुद्ध घटस्फोट दाखल करून चालत नाही, तर ज्याच्या बरोबर पती किंवा पत्नीचे अनैतिक संबंध आहेत त्याला सुद्धा पार्टी करावं लागतं. 3 लोकांची डिवोर्स केस होते ती, आणि जर त्याला पार्टी केलं नसेल, नुसतंच म्हटलं असेल याच्या बरोबर आहे, तर ती डिवोर्स केस फेल होऊ शकते. भारतात केस फेल 5 वर्षांनी होते, त्यामुळे चुका करू नये. आणि मग त्यामध्ये जो एक मी तुम्हाला म्हटलं होतं की तो मुद्दा हे अनैतिक संबंध किंवा लग्न, जोपर्यंत पत्नी तुमच्या दुसऱ्या लग्नाला परमिशन देते तोपर्यंत ते लग्न लिगल आहे असं समजू. कारण की 494 कायद्यामध्ये काय म्हटले बायगमीमध्ये की विदाउट परमिशन ऑफ अदर स्पाउस, विथ परमिशन ऑफ अदर स्पाउस किंवा विदाउट परमिशन ऑफ अदर स्पाउस. म्हणजे काय, परमिशन दिली तर चालते. ते पूर्वीचे मी म्हटलं लॉर्ड मॅकॉलेने केलेले कायदे ते तसेच चालू राहिले. म्हणून हे आता माझं म्हणणं की परमिशन दिली म्हणून दुसरं लग्न करायचं का, किंवा ही परमिशन मारून मटकून मिळवली नाही हे कसं ओळखायचं. पण या गोष्टीमध्ये आमच्या एक गोष्ट आमच्या सातारच्या एक क्लायंट्सची आमच्या समोर आली होती. ते शिक्षक होते आणि त्यांच्या एका टीचर बरोबर, म्हणजे शाळेतल्या एका टीचर बरोबर त्यांचं अफेअर झालं. त्यांची बायको पण टीचर होती, वेगवेगळ्या शाळेत ते पती पत्नी होते. त्या दुसरी बरोबर अफेअर झालं आणि ते अफेअर शाळेमध्ये त्या दोघांना पकडलं गावकऱ्यांनी पकडलं म्हणून त्यांना हाणमारी करत बाहेर आणलं. ती बायको म्हटली नाही आता हा वाद मिटू,
त्यामुळे ह्या दोघांचं लग्न लावून दिलं. पण पत्नी म्हटली की तुला गोष्टीला मी परमिशन दिली आहे, आता माझ्या बहिणीचं लग्न होत नाही, तिच्या बरोबर पण तुलाच लग्न करावं लागेल. पत्नीला शिक्षा दिली म्हणजे. शिक्षा दिली. त्यामुळं आणि ती पण बहीण शिक्षक होती. त्यामुळे आता ह्या घरात 4 शिक्षक नवरा बायको म्हणून राहत आहेत. पण हे कायद्याने हे अलाउड आहे. आता जोपर्यंत त्या कायद्यात म्हटलंय ना विथ परमिशन ऑफ वाईफ. पण हिंदू ऍक्ट आपला जो कायदा आहे त्याच्यामध्ये म्हणजे एकच पत्नी, हा तो वेगळा ऍस्पेक्ट. आपण क्रिमिनल ऍस्पेक्टला जातोय ना की शिक्षा आहे का. अच्छा. नाही, मग जोपर्यंत परमिशन आहे तोपर्यंत चलो. हे नवीच काहीतरी मी ऐकलंय खरं तर वेगळीच गोष्ट आहे. दुसरं लग्न केलं म्हणून जेल होत नाही, कारण की त्या गोष्टीला भारतात अदखलपात्र म्हटलंय. बघा कधीचे कायदे, कारण की त्यावेळेस चालायचं 2 लग्न ना, त्यावेळेस त्याला शिक्षा नको असं म्हणून त्यावेळेस त्याला अदखलपात्र केलंय. म्हणून आज देखील दुसरं लग्न करणं हा गुन्हा FIR होण्यासारखा नाही, अदखलपात्र आहे, शिक्षा होणार नाही. चला म्हणजे हे मला वाटतं काही वेगळीच एक बाजू दाखवली आम्हाला कायद्याची. सर म्हणजे डिवोर्सचे जे केसेस असतात ते खूप लेंदी चालतात. ते बऱ्याच, आपण जसं मगाशी पण म्हणालो की बराच कालावधी जातो याच्यामध्ये, वर्ष जातात, अनेक वर्ष. तर याच्यामध्ये समजा 2 जण एकत्र राहतच नाहीयेत, असं एकाला लग्न करायचं असेल तर लग्न करता येतं का? कोर्टांमध्ये डिवोर्सची केस चालूच आहे, पण त्या दरम्यान लग्न करू शकतात का दोघांपैकी एखादा पार्टनर? नाही, कायद्याने ह्याचं उत्तर आहे नाही. परंतु व्यवस्थेला कंटाळून आज अनेक लोक दुसरं लग्न करतायत. दुर्दैवी गोष्ट आहे. दुसऱ्या लग्नापासून झालेलं अपत्य घेऊन कोर्टात येत आहेत. माझ्या कोणाचं तरी अपत्य सांगतात. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की त्यांना कळते की कोर्टाकडून न्याय मिळत नाहीये, म्हणून ही प्रक्रिया फास्ट केली पाहिजे. परंतु फास्ट करणार कशी? कारण की परत आपण म्हणतो नॅचरल जस्टिस, दोघांना समान संधी दिली पाहिजे. मग केस दाखल केल्यावरती रजिस्ट्रेशन होणं, रजिस्ट्रेशन झाल्यावर त्या गोष्टीचं समन्स जाणं, मग ती पुढची पार्टी, प्रक्रियेला वेळ लागणार. दोघांनाही समजा लग्न करायचं असेल, डिवोर्स आपण घेऊया, तू म्हणजे तू तुझं लाईफ बघ, मी माझं बघतो, मलाही लग्न करायचंय, तुलाही करायचंय. त्यासाठी नवीन केस करण्याची सुद्धा गरज नाही. चालू असलेली डिवोर्स केस तुम्ही कन्वर्ट करू शकता. अच्छा, म्हणजे हा ही तरतूद आहे. हा, लोक काय करतात, पूर्वीपासूनच आहे, पण लोक काय करतात की डिवोर्स केस केलेली मागे घ्यायची, परत दुसरी करायची. तसं करायची गरज नाही. आहे तीच केस कन्वर्ट करा म्हणायचं. 13ची केस 13B मध्ये करा. एका दिवसात सुद्धा घटस्फोट होऊ शकतो, म्हणजे 5 तासात. हे जुनी केस आहे. सकाळी अर्ज करायचा, आमच्या दोघांचं मिटलेलं आहे, आमच्या दोघांना घटस्फोट पाहिजे, कोर्ट त्या दिवसात मंजूर करतं. आम्ही स्वतः करून घेतलेलं आहे. असं काही असे काही एक्झाम्पल्स आहेत तुमच्याकडे, काही केसेस बद्दल सांगाल? असं नावं न सांगता आपण सांगू शकतो. नावं न सांगता. कल्याण आणि मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये आम्ही बरेचसे मॅटर्स तसे केले. अच्छा, म्हणजे आता हल्लीच्या तरुणांकडे एवढा वेळ पण नाहीये. म्हणजे 2 जण एवढे वर्ष एक सिंगल राहणं आता थोडंसं आव्हानात्मक आहे. 2-4 वर्ष केस चालू ठेवतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की अरे खरंच यातनं न्याय मिळणार नाहीये. मग त्यांनी जर दोघांनी मिळून मान्य न्यायालयात सांगितलं की हे डिवोर्स पिटिशन आहे, परंतु आता आमचं दोघांमध्ये ठरलेलं आहे की आम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे, या केसला कन्वर्ट करा, तर मान्य न्यायालय त्याच दिवशी कन्वर्ट ऑर्डर करतं, त्याच दिवशी पुरावा घेतं आणि त्याच दिवशी संध्याकाळी ऑर्डर सुद्धा करतं. म्हणजे म्हणजे हा पण एक मधला वे आहे. बऱ्याच जणांना मला वाटतं ठाऊक पण नसेल. हा, बरंच म्हणजे 6 महिने लावणार, 8 महिने लावणार, तर गरज नाही. जुनी केस चालू असेल तर तुम्ही एका दिवसात सुद्धा घटस्फोट घेऊ शकता. सर, प्रश्न आलाय माझ्याकडे की दोघांपैकी समजा एकाला संसार करायचा आहे त्या व्यक्तीवर, दुसऱ्याला मात्र अजिबात नकोय, मला डिवोर्सच हवाय, अशा केसमध्ये कोर्ट काय, म्हणजे काय भूमिका असते कायद्याची? कोर्टाची कधीच काही भूमिका नसते. समज आहे आपल्या की कोर्टाची काय भूमिका. कोर्ट काय करतं, आपल्या आलेल्या ऍप्लिकेशन्स बघू शकतं, दुसऱ्या आलेल्या ऍप्लिकेशन्स बघू शकतं. कोर्ट मीडिएशन करण्याचा प्रयत्न करतं. परंतु शेवटी त्या अनऑफिशियल गोष्टी आलेल्या ऑफिशियल जरी असल्या तरी ते एक प्रयत्न आला, त्याचा केसवर पार्ट नसतो. त्यामुळे तुम्ही जी केस केली आणि त्यांनी जे पुढचं उत्तर दिले त्याच्यावर उत्तर होतं. परंतु माझा त्यामध्ये असा सल्ला आहे की जर एखादा माणूस डिवोर्स घ्यायचं म्हणतोय किंवा डिवोर्स घ्यायचं म्हणते, तर दुसऱ्यांनी ताणात बसू नये. तसा ताणून केलेला संसार, मागे लागून केलेला संसार हा संसार होत नाही. इतकी वर्ष झाले तुम्ही या फील्डमध्ये आहात, तुम्ही सगळं बघतायत, म्हणजे लग्न, डिव्होर्स वगैरे केसेस बघतात. आत्ताच्या काळामध्ये बऱ्याच तरुणांना लग्नच करायचं नाही, तरुण आणि तरुणी लग्नाला कोणी तयार होत नाहीये पटकन.
त्याच्यापेक्षा ते लिव्ह इनला जास्त रेफरन्स करत आहेत. तर वकील म्हणून तुम्ही कसं बघता याच्याकडे? कुठली कायद्याची ही म्हणजे कायद्यामध्ये लग्न जास्त तुम्हाला हे फायदेशीर आहे की लिव्ह इन आहे? आता हे आमचं फेल्युअर आहे असं म्हणावं लागेल, व्यवस्थेचं फेल्युअर आहे असं म्हणावं लागेल. की त्यांना कळतंय की आपल्याला इकडे न्याय मिळत नाही किंवा इकडे गेल्यावर अन्याय होतोय म्हणून लग्नच करायला नको. परंतु आता त्यामध्ये आणखीन सुप्रीम कोर्टाने सांगितले, तरुणांनी लक्षात ठेवा की तुमची लिव्ह इन पार्टनर जरी असली तरी तिला तुमच्या विरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल करता येते, पोटगी द्यावी लागते. त्यातून मूल झालं की त्याला पण ते समान अधिकार आहे. ते मूल तर मग मूलच झालं, कारण की मॅरेज वुड बी वॉइड किंवा इलिगल. चाइल्ड कॅनॉट बी इलिगल. चाइल्ड लिजिटिमेट म्हणजे ते कायदेशीरच असतं बाळ. मग त्यांना तर नवरा बायकोचाच प्रेम आला, म्हणजे तो त्याच्यातलाच भाग आला. बरोबर आहे. म्हणजे लग्न न करता लिव्ह इन केलं तर काय होईल की त्याच्या प्रॉपर्टीवर हिस्सा राहणार नाही, परंतु डोमेस्टिक व्हायलन्स पासून सुटका नाही. आता तुम्ही स्वतःच एक छानपैकी बोललात की प्रॉपर्टीवरचा जो आपण म्हणतोय असं तसं हार्दिक पंड्या, क्रिकेटर हार्दिक पंड्याचं मधल्या काळामध्ये त्याचा डिवोर्स झाला. त्याने सगळी संपत्ती त्याच्या आईच्या नावावर केली, कारण बायको डिवोर्स भविष्यात घेऊ शकते हे त्याला कुठेतरी त्याची कुणकुण लागली होती. आणि त्यानंतर खूप सोशल मीडियावरती तो खूप ट्रेंडमध्ये होता, खूप जण त्याला फॉलो करायला लागले. सगळ्या तरुण म्हणत होते की आपण असंच करायला पाहिजे. कितपत योग्य आहे? आता योग्य नसलं तरी लोकांना असं वाटतंय की आपण संपत्ती करायची किंवा आपण काम करायचं ते कशासाठी करायचं, तर पोटगी द्यायसाठी करायचं का, हा प्रश्न लोकांना पडायला लागलाय. पोटगी द्यावी लागणं किंवा नाही द्यावी लागणं हा आणखीन एक वेगळा ऍस्पेक्ट आहे. परंतु आता हार्दिक पांड्या इम्पॅक्ट हा जोरदार त्याचा रेफरन्स घेऊन नाही, परंतु हार्दिक पांड्याचा प्रमाणे स्वतःची प्रॉपर्टी आईच्या नावावर घेणाऱ्या मुलांनी याची पण काळजी घ्या की ते आईचं पण मृत्यूपत्र करून घ्या, नाहीतर परत आई गेल्यावर ती प्रॉपर्टी सगळ्या भावांच्यात वाटली जाईल. बायकोकडनं वाचायची आणि तिकडे अडकायची, तर असं होऊ नये. आता शेवटी बघा, कायद्याचा वापर करणं हा कुठं बेकायदेशीरपणा आहे. त्यामुळे आईच्या नावावर करून जर तुम्ही वाचत असाल तर ते कुठं कायद्याने बंधनकारक की बेकायदेशीर आहे. मग त्यामुळे कायद्याचा वापर करून जर आपण कुठल्या पद्धतीने न्याय कसाही मिळवत असाल तर तो न्यायच आहे. फक्त पोटगी बद्दल किंवा या हुंडाबद्दल किंवा छळाबद्दल मला अनेक वेळा सांगितलं जातं की सर तुम्ही पुरुषांची बाजू जास्त घेता. तुमची म्हणून आपण पहिल्या पण एपिसोडमध्ये म्हटलं की तुमचा पुरुष म्हणजे खूप आहे फॅन फॉलोईंग वगैरे असं. तुम्ही गेल्या काही वर्षामध्ये ज्या प्रकरण झाले त्याच्यामध्ये पुरुषांनीच जास्त आत्महत्या केल्या अशा केसेसमध्ये वगैरे. माझं तेच म्हणणं आहे की पुरुषांच्या आत्महत्येला तेवढा वर्ड मिळत नाही, तेवढा मीडिया मिळत नाही, तेवढा TRP मिळत नाही, कारण की पुरुषांसाठी कॅन्डल मार्च कोण काढत नाही. अगदी बरोबर आहे. महिलांसाठी लगेच कॅन्डल मार्च येतो, महिला आयोग येतो, सगळे येतो, महिला आयोगावर टीका करणारे येतात. पुरुषांसाठी पुरुष आयोगच नाही. तुम्हाला वाटतं की पुरुष आयोगाची गरज आहे? खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. मग ह्या आत्महत्या काय होतंय की अतुल सुभाष सारखं मोठं प्रकरण 2च दिवस घेतलं गेलं, वैष्णवी ताईचं प्रकरण महिनाभर घेतलं जातंय. दुर्दैवी आहे. परंतु माझं म्हणणं आहे अतुल सुभाष पण तितकाच दुर्दैवी होता ना. दोन्ही प्रकरणाला सेम न्याय द्या. समानता मागायची असेल तर समानता सगळ्याच प्रकाराला द्या. म्हणजे पोटगी द्यावी नाही द्यावी याबाबत मला चांगलं सांगू वाटतंय की पुरुष आयोग हा हवाच. पुरुष आयोगासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. पुरुष आयोग नसेल तर हे प्रकरण आणखीन वाढत जातील. आणि त्याच वेळेस मी मुलींच्या विरोधात बोलतोय किंवा त्या बोलतोय असं अजिबात नाही. अनेक वेळा आम्ही त्यामध्ये मुलींचा पगार पुरुषांनी म्हणजे पतीने घेतलाच नाही पाहिजे. तिच्या मर्जी विरुद्ध तर नाहीच नाही. तिने कोणते कपडे घालायचे पूर्ण स्वातंत्र्य तिला आहे. कुठं फिरायला जायचं, माहेरी जायचं किंवा स्वतःचा पगार पूर्ण माहेरी द्यायचा हे पूर्ण स्वातंत्र्य तिला आहे. आणि या स्वातंत्र्याच्या विरुद्ध जर तुम्ही करत असाल तर तो महिलेवर जास्त होणारा छळ आहे. उलट तेही अधिकार बघितले गेले पाहिजेत आणि त्याही बद्दल आम्ही सांगतोय, आम्ही काम पण करतोय. त्यामुळे कुठल्या एका साईडनं काम करतोय असं बिलकुल नाही. फक्त मी त्या आई वडिलांना आता अपयशी समजतो की ज्या मुलींना पोटगी मागायला लागते. ती मुलीला पोटगी का मागायला लागते? कारण की हिच्या आई वडिलांनी तिला नीट शिकवलं नाही शिक्षण. पण सर काही केसेसमध्ये तर मुली सुद्धा म्हणजे जॉब करत असतात किंवा चांगला पगार असतात तरी सुद्धा त्या पोटगीसाठी अप्लाय करतात. ती वेगळा पार्ट आला. मग त्यांच्या ते एक्स्ट्रा
काहीतरी सूड म्हणजे तुझ्याकडनं मी घेणारच. हो, त्यांना जास्त हे आहे पैसे हवे, ग्रीड आहे म्हणावं लागेल किंवा काय म्हणावं लागेल किंवा छळे म्हणून. कारण की पोटगी हा आता 2005चा कायदा आल्यापासून मेंटेनन्स फॉर लिव्हिंग झालेला नाहीये, तो मेंटेनन्स फॉर लिव्हिंग स्टँडर्ड झालेला आहे. म्हणून नोकरी करत असलेल्या महिलेला सुद्धा छळ झालाय म्हणून पोटगी न मिळता कंपन्सेशन मिळतं. म्हणून डीव्ही केस करा मी सांगत असतो. आणि म्हणून मुलींनी लग्नाच्या आधी स्वतःच्या पायावर उभं असलंच पाहिजे. आता काल जर ह्या वैष्णवीताई जर समजा आपण असं म्हणू की जॉबला असत्या, कोणीच हा मुद्दा कधी घेतलेला नाही, हा ऍस्पेक्टच विचार केलेला नाही. ह्या जर जॉबला असत्या तर यांचं दुःख त्यांनी त्यांच्या कलिग्स बरोबर मांडलं असतं. ते कोणाबरोबर तरी व्हॉट्सअप चॅट करताना आपल्याला कळाले. परंतु त्यामध्ये काय झालं, ती बोलणारी पण तशीच, ऐकणारी पण तशीच, असं झालं. जर ती बाहेर असती, त्या कमवणाऱ्या मुलींच्यात असती, तर त्यांनी तिला घेऊन पोलीस स्टेशनला गेले असते किंवा तिला म्हटले असते की चल आपण दुसरीकडे रूम घेऊन राहू. म्हणजे फक्त जॉबला असती तरी तिचा जीव 90% वाचला असता. म्हणजे काय, जर तुम्ही कमवत असाल तर तुमच्यावर अन्याय होण्याचं प्रमाण पण कमी होईल. तुम्ही सक्षम असता स्वतः, म्हणजे स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी, स्वतःचा लढा देण्यासाठी. तर आता तुम्ही म्हणजे वैष्णवी हगवणे आता जे देशभरामध्ये चर्चेमध्ये आहे, हुंडाबळी प्रकरण नाही त्याच्यावरती बोलताय तुम्ही. आता याच्यातूनच या अनुषंगाने एक प्रश्न मला विचारायचा आहे की तसं बघायला तर वैष्णवीचं हे लव्ह मॅरेज होतं. लव्ह मॅरेज म्हणजे तसं यांच्याकडे देवाणघेवाण अपेक्षितच नाहीये, कारण ते दोघांनी प्रेमाने ठरवलेला तो विवाह आहे. जे काही असेल ते त्यांच्यामध्ये प्रेमाने असेल. मग अशा वेळी ही आपल्याला म्हणजे महिलेने किंवा त्या मुलीने केव्हा ती असं समजून चुकायला पाहिजे की बाबा हे आपल्याकडे खूप मागतायत. सासरची लोक जेव्हा तुमच्याकडे मागायला लागतात तर ती पहिली पायरी असते हुंडा मागण्याची. तर या महिलेने अलर्ट कसं राहायला पाहिजे? म्हणजे वैष्णवी जर इतक्या भेटवस्तू देत होती वैष्णवीच्या घरातले आणि ते मागत होते, तर तिच्या डोक्यात जरा हे आलं नाही की हा हुंडा म्हणजे हे आणखीन माझा पुढे छळ वाढवू शकतो. तर मग आजच्या मुलींना तुम्ही काय सांगाल याबद्दल? मी तर असं म्हणेन, लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज मध्ये, मी तर असं म्हणेन की वेळ अशी आली पाहिजे की लग्नामध्ये मुलांनी हुंडा दिला पाहिजे ना. कारण की तुम्ही एक मुलगी लेकरू घरात आणताय, ती तुमच्या संसारात हातभार लावणार आहे, मग तुम्ही कसला हुंडा घेताय आलाय? तर मुलींना हे पहिल्या टप्प्यात कळलं पाहिजे की सुई मागितली तरी नको बाबा, कारण तो पहिला एक अलर्ट आहे. पहिला अलर्ट काय होतं की मुलींना खुशीत राहावं, मुलींना वर्चस्व राहावा, मुलींचं कॉलर टाईट राहावी यासाठी पालक लोक पिता स्पेशल हिला मग दबदबा राहिली स्वतःहून देता येते. आणि मग या स्वतःहून देण्याच्या प्रक्रियेची त्यांना सवय लागली असं म्हणता येईल. कारण की आता पण हा विषय न्यायालयात आहे, परंतु आपल्याला जे दिसतंय समाजामध्ये अजूनही अशा घटना आहेत. अनेक उदाहरणं समोर एकावर एक गोष्ट ते खागवणे कुटुंबीय घेत गेले, हे देत गेले आणि ती देण्याची संख्या संपली की हा दुर्दैवी गोष्ट झाली. तुमच्या या मराठी कायदा तुमच्या फर्मच्या माध्यमातून तुम्ही अनेक तरुणींना म्हणजे डिवोर्सच्या केसेस मधून तुम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहात. तर या तुमची फर्म कशी काम करते नक्की? मराठी कायदा हा जे आमची फर्म आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात काम करते. आणि तो मराठी कायदा वाढण्याचा उद्देश किंवा वाढण्याची कारणच ही घडली की आम्ही एक्स्ट्रा केसेस लोकांना सुचवल्या नाहीत आणि जी केस आहे ती लवकर संपवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कारण की आमचं असं म्हणणं आहे की आता लवकर केस संपणं हा न्याय आहे. लोक म्हणतात की सर फी किती घ्या, काय घ्या, परंतु त्याचा आम्हाला योग्य निर्णय योग्य वेळेत आला पाहिजे. म्हणून आम्ही लोकांना आता तेच द्यायचा प्रयत्न करतोय. कारण दुसरं आयुष्य सुरू करायचं असेल तर त्याला वय आहे मॅडम. 55व्या वर्षी केस जिंकून काय उपयोग आहे? म्हणून 30व्या वर्षी जर डिवोर्स दाखल असेल तर 32-33व्या वर्षी त्याला न्याय निकाल मिळाला पाहिजे. सर जाता जाता मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही इतक्या केसेस बघितल्यात, गुड म्हणजे डिवोर्स घेणं गुड ऑर बॅड? डिवोर्स गुड आहे की बॅड आहे? तो गुड कोणासाठी असू शकतो, तो चांगला निर्णय कोणासाठी असू शकतो आणि वाईट म्हणून कोणासाठी ठरू शकतो? डिवोर्स इज गुड. म्हणजे ह्या स्टेटमेंटवर आपल्याला चांगल्या शिवाय पडतील. परंतु काय होतंय की समजा मग ते डिवोर्स नाही घ्यायचा आणि मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करायचं, आत्महत्या करायची, निघून जायचं, हे प्रकार न करता राहायचं असेल तर डिवोर्स न घेता राहतं चांगलं. पण हे प्रकार करायचे असतील तर मग तुम्ही विभक्त झालेला बरा.
म्हणजे रोज हे सगळ्या रोजच्या कटकटींपेक्षा भांडणात फक्त डिवोर्सचा तुमच्या इफेक्ट तुमच्या मुलांवर होणार हेही तुमच्या लक्षात असू द्या, परंतु तो इफेक्ट होणार म्हणून तो किती दिवस छळ सहन करायचा याला एक मर्यादा ठेवा. परंतु मुलांवर त्याचा इफेक्ट वाईट होताना आम्ही पाहतो. कस्टडी बद्दल आपल्याला जाता आपण सांगतो की कस्टडी बद्दल अनेक वेळा असं सांगितलं जातं की मुलगा किंवा मुलगी 5 वर्षाची झाली, 7 वर्षाची झाली, 18 वर्षाची झाली की वडिलांकडे येईल. अतिशय चूक आहे. कायदा जरी म्हटला की 5-7 वर्षानंतर वडिलांकडे नेऊ, असा कायदा म्हणत नाही की 5-7 वर्षानंतर वडिलांकडे, असा कायदा म्हणतो की 5-7 वर्षापर्यंत ते मूल आईकडे राहील. असं म्हणत नाही की नंतर वडिलांकडे जाईल. मला मॅडम एक सांगा की एखादं कुत्र्याचं पिल्लू आपण आणतो, कुणाकडून आणतो? फिमेल कुत्रीकडून आणतो का माणसाकडून आणतो? नाही, बरोबर. ते पिल्लू आपण पाळतो, मोठं बनवतो. 1 वर्षाने ते पिल्लू दुसऱ्याकडे जाईल का? त्याच्या खऱ्या आईकडे जाईल का? नाही. मग हे तुमचं पिल्लू, मुलगा मुलगी, हे 5-7 वर्ष आईकडे राहिलेलं नंतर वडिलांकडे येईल का? त्यामुळे कस्टडी केस इज अ फेल सिस्टीम इन दिस ज्युडिशियल सिस्टम. त्यामुळे कस्टडी केसमध्ये न्याय मिळणं कठीण आहे. ज्याच्याकडे पहिल्यापासून ताबा आहे त्याच्याकडेच तो राहण्याची जास्त शक्यता आहे. तुमच्या या कार्याला सर आमच्या खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं आम्हा सगळ्यांना. याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. आपण हे मला बोलावलं आणि दोन्ही बाजूंवर मत व्यक्त करण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी आपले शतश आभार मानतो. नमस्कार. आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, इन्स्टाला आम्हाला फॉलो करा आणि हो आमच्या फेसबुकला नक्की लाईक करा. धन्यवाद.